आता वेळ आहे या चौघी जणींच्या ज्या चौघी आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांच्याकडनं काही जाणून घेण्याची, त्यांच्याकडनं काही ऐकण्याची, त्यांचं मनोगत असेल किंवा त्यांच्या मनामध्ये आत्ता उमटलेले काही शब्द असतील, भाव असतील, ज्यामध्ये अर्थात पहिल्यांदा रोहिणी हट्टंगडी मी तुम्हाला अतिशय सन्मानाने इथे निमंत्रित करते. व्यासपीठावरचे मान्यवर मृणाल, आज विशेष आनंद होतो आहे मला इथं यायला. ॲक्च्युली मृणालने जेव्हा मला म्हटलं की माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही 4 चौघी मला पाहिजेत, बरं वाटलं होतं. जेव्हा तिने सांगितलं की थोडंसं बोलाल का, तेव्हा दडपण आलं. म्हटलं मी बोलू शकत नाही. एक नॉर्मल नेहमीचा जो एस्केप म्हणा, कुठेतरी सुटकेची भावना म्हणा, की आम्ही ॲक्टर्स आहोत, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला लिहिलेलं वाचता येतं, तसंच काहीसं माझं आहे. आणि आज मी बोलणार नाही असं म्हटलं हे फार चांगलं झालं, कारण किरणजींच्या आणखीन मोहनजींच्या भाषणानंतर मी काय बोलणार. परंतु मृणालला मी फार वर्षापासून ओळखते आहे, आम्ही एकत्र काम पण केलेलं आहे. ती अत्यंत चांगली अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, निर्माती पण आहे आणि लेखिका पण आहे. आता लेखन झालं, आता फक्त मला एकच सांगायचं आहे तिला, आता एखादं नाटक लिही आणि त्याच्यात मला काम दे. कारण नाटक हा प्रकार ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे, तिला नाटक काय आहे हे माहीत असल्यामुळे ती चांगल्या प्रकारे नाटक लिहू शकेल असं मला वाटतं आहे. कारण नाटक लिहिणं ही पण एक वेगळी कला आहे. जसा कादंबरीकार असतो तसा नाटककार असतो. त्यामुळे एवढंच बोलीन आणि तिला पुढच्या पुस्तकाविषयी, पुढच्या नाटकाविषयी आधीच अभिनंदन करीन आणि शुभेच्छा देईन. मी जास्त काही बोलणार नाही आहे. परंतु हे पुस्तक मला जेव्हा तिने वाचायला दिलं, कुठेतरी एक अभिनेत्री म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्याच्यातून मिळालेलं आहे. काही ना काहीतरी, कुठेतरी साम्य आपल्या जीवनाशी असं वाटलेलं आहे. माझा जो पॅराग्राफ तुम्हाला एक छोटंसं प्रकरण वाचून दाखवणार आहे, त्याच्याशी मी खूप जास्त रिलेट करू शकले. कारण जसं लिव म्हणते की आपल्याला चॉईसेस इतरांनी ठरवलेले असतात. इतरांनी आपल्याला सांगितलेलं असतं की तू हे करायला पाहिजेस, हे करायला पाहिजेस, आणि त्याच्यातून जेव्हा ही बाई बाहेर येते, तो अनुभव आणि कुठेतरी मला स्वतःला आलेला अनुभव हा खूप सिमिलर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला या पुस्तकाशी इतकं रिलेट केलेलं आहे. अर्धवटच वाचून झालेलं आहे, सॉरी, पण जे काही वाचलं आहे त्याच्यामुळे आणखीन वाचावं, आणखीन पुस्तक ठेवू नये असं वाटावं, इतकं हे छान पुस्तक झालेलं आहे. आणि स्वैर अनुवाद आहे तो आपल्याला जाणवतोच. अनुवाद आणि स्वैर अनुवाद याच्यामध्ये तुम्हाला वाचतानासुद्धा जाणवतं, आणि मृणालनी तो अतिशय सुंदर केलेला आहे. मी जास्त बोलणार नाही आहे, मी वाचून दाखवते. छोटासाच आहे, ते छोटंसं प्रकरण आहे, ते वाचून दाखवते. मी त्या स्त्रीला चांगलीच ओळखते, जी समाजाच्या चौकटीतून बाहेर पडली, इब्सेननं रेखाटलेली चौकट. त्या दरवाजातून बाहेर पडून ती मुक्त झाली. आणि मी अजून एका स्त्रीला देखील खूप जवळून ओळखते, जी घराबाहेर पडली, परंतु तरीही स्वतः बाबतीतले अनेक निर्णय तिनं असहाय्यपणे इतरांना घेऊन दिले. 40च्या आसपासच्या अनेक स्त्रियांप्रमाणे मीही अशाच वातावरणात वाढले, जिथं वर्तमानातल्या काय किंवा भविष्यातल्या काय अनेक निवडी या पूर्वनियोजितच असायच्या. लहान मुलींना मोठ्या माणसांबरोबर कसं वागायचं याचं शिक्षण मिळायचं. मलाही मिळालं. झालंच तर स्वयंपाक, भांडी साफ करता येणं हे अत्यावश्यकच. थोडक्यात सांगायचं तर नॉर्वेतही पिढ्यानपिढ्या मुलींकडून ह्याच अपेक्षा होत्या.
एक उत्तम गृहिणी होऊन घर सांभाळणं, पतीला खुश ठेवणं, मुलांना जन्म देणं आणि हो, घटस्फोट या शब्दापासून दूर राहणं. माझीही पिढी याला अपवाद नव्हतीच. पण मी 17 वर्षाची असताना अचानक आमच्या छोट्याशा गावात ते वादळ आलंच, स्त्रीमुक्तीचं. आता आम्हा तरुणींना काही वेगळंच आव्हान दिलं जाऊ लागलं. खरी स्त्री तीच जिला आत्मभान आहे, स्वतःतल्या गुणांचा विकास करणारी स्त्री हीच खऱ्या अर्थानं आधुनिक असते, वगैरे वगैरे. या नाऱ्यांच्या प्रभावाखाली आम्हा तरुणींचं जग उलथंपालथं व्हायला कितीसा वेळ लागणार होता. आजवर जे जे काही शिकवलं गेलं होतं ते बघत आम्ही लहानाचे मोठे झालो होतो, ते सगळं चूकच होतं तर. पण मग हे तरी बरोबर आहे का? सगळीकडे प्रश्नच प्रश्न आणि उत्तरं शोधण्याची तडफड ती वेगळीच. जेव्हा मला माझ्या कोड्यांचा उलगडा झाल्यासारखं वाटायचं, तेव्हा जणू कानात कोणीतरी सांगायचं, वेडी आहेस का तू? चांगल्या घरातल्या मुली असं वागत नाहीत. पण मग जेव्हा मी चांगली मुलगी बनण्याचा मनापासून प्रयत्न करायची, तेव्हा दुसरा एक आवाज अनेक प्रश्न उभे करायचा. खरीखुरी मुक्त स्त्री अशी वागते, कठपुतळीसारखी? छे छे, आधुनिक स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेते. शपथ सांगते, खूप वेळ लागायचा आम्हाला अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी देखील ठरवायला. सततच्या या दुविधेनं मी अगदी थकून जायचे. एकंदरीतच माझ्या पिढीचा हा फार गोंधळ झाला. कसलाही निर्णय घ्यायच्या आधी आणि नंतरही आमच्या आयुष्यात फारच उलथापालथ झाली. आणि नव्या स्वतंत्र आयुष्याचा स्वीकार केल्यावर त्याच्याशी जुळवून घेणंही सोपं कुठे होतं? कुणाच्याही आधाराशिवाय हे मुक्त जीवनही अवघडच होतं. कमालीचं दडपण यायचं. नव्यानं मिळालेलं हे स्वातंत्र्य कसं उपभोगायचं हे आमच्यापैकी कुणालाही माहीत नव्हतं ना. आणि सांगायलाही कोण होतं? शेवटी आम्ही एकमेकींचंच नुसतंच अनुकरण करू लागलो. आमच्याबरोबरच्याच इतर मुक्त, नव्या, आधुनिक मुली वाचतात तेच वाचू लागलो, तेच बोलू लागलो आणि त्याच गोष्टींना पाठिंबाही देऊ लागलो. सगळा गोंधळच होता खरं तर. तेव्हाच्या त्या सगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीच्या लैंगिकतेच्या बद्दलच्या तिच्या स्पष्ट कल्पना. आपल्या जाणीवा, त्यावरचे मत मांडण्याचा तिचा अधिकार, हा मुद्दा फार जोरात होता. जबरदस्त चर्चा, काही शंका असल्याच तर या नव्या विषयावरची पुस्तकं होतीच युक्तिवाद मांडायला. अनेक शरीरविषयक चर्चांनी भरलेली पुस्तकं, मासिकं यांची जणू रेलचेलच. जरा शंका आली की नवीन पुस्तक खरेदी. खरा मुद्दा स्त्रीच्या अस्तित्वाचा होता, तो अडगळीतच पडला. आमच्या काळातल्या बहुतेक साऱ्या मुली केवळ शारीरिक गोष्टीतच अडकून राहिल्या. त्यांना बळ देत होत्या या विषयावर सतत चर्चा करणाऱ्या आणि त्या प्रकारच्या सुविधा पुरवणाऱ्या इतर उच्चभ्रू बायका, ज्यांना खायची प्यायची ददात कधीच नव्हती. मग काय, सुडौल बांधा आणि बाह्य सौंदर्य हेच सर्वात महत्त्वाचे मुद्दे. जेव्हा या आधुनिक स्त्रियांच्या हातून खाण्यापिण्यात, प्रसाधनात हयगय व्हायची, तेव्हा जगाच्या इतिहासात न झालेली चूक आपण केली आहे अशीच तिची समजूत असायची. तिचं दिसणं हे तिच्यासाठी इतकं महत्त्वाचं होऊन बसलं की परिपूर्ण सौंदर्याच्या व्याख्येत न बसू शकणारी स्त्री आत्मविश्वासच गमावून बसायची. नव्या विचारांना थारा न देणारा साथीदार मिळाला तर ती गर्तेच्या खाईत लोटली जायची. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की आजवर महत्त्वाच्या वाटणाऱ्या स्त्रियांच्या इतर अनेक गरजा, प्रश्न, मुद्दे हे बाजूला पडले. या आवर्तातून बचावलेल्या साऱ्या स्त्रिया एक धडा मात्र शिकल्या. लैंगिकतेचे आविष्कार वगैरे सगळं ठीक आहे, परंतु हे सारं कुणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी करायचं नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. हुश, सुटल्या म्हणायच्या विचाऱ्या. मी जरी या नवशिक्षितांमध्ये मोडत होते तरी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं बळ माझ्यातही नव्हतंच.
अनेकदा समोर बरेच पर्याय असूनही मी योग्य तो निवडू शकत नसे, स्वतंत्र असूनही. आणि हे धैर्य माझ्यात नव्हतं याचे दुष्परिणाम मी आयुष्यभर भोगले. मी स्वतःला न ओळखता माझं मलाच पुरेसं महत्त्व न देता जगले याची फार खंत वाटते मला. आता आयुष्य इतकं पुढे गेलं आहे की इच्छा असूनही अनेक गोष्टी मी बदलू शकत नाही. त्याचा काही उपयोगही नाही म्हणा. शेवटी या भल्या मोठ्या समुद्राची मी एखादी लाट आहे फक्त. आणि इतर लाटांप्रमाणेच मीही शेवटी एखाद्या काळ्या दगडावर आपटून संपून जाईन. त्यात विशेष वेगळं काही घडणार नाही आहे. मात्र या क्षणी मला याचं पुरेपूर भान आलं आहे की काळाच्या ओघात मी घेतलेल्या निर्णयांच्या आधारेच मी लोकांच्या लक्षात राहणार आहे हे नक्की. अनेकदा मला मनस्वी इच्छा होते काहीतरी करून हे कालचक्र उलटं फिरवावं, पुन्हा एकदा ती छोटी मुलगी व्हावं आणि माझं तेव्हाचं तसं असणं आताचंही बदलून टाकावं. माझ्या आयुष्याबद्दलच्या कल्पना इतरांनी ठरवण्याच्या आधीची मी, माझ्यासाठीचे निर्णय इतरांनी घेण्याच्या आधीची मी, स्वतःच्या कल्पनेतल्या जगात रमणारी निरागस. तेव्हा मी जीवनाचा हेतू शोधत होते जो माझ्यासाठी फार आवश्यक होता. परंतु त्या नादात मला काही फार मोठे निर्णय घ्यावे लागले, काही पर्याय निवडावे लागले. सहन होईन असं झालं तेव्हा एका बेभान अवस्थेत मी दरवाजा उघडून बाहेर पडले. भानावर आले तेव्हा लक्षात आलं अर्ध्याहून जास्त आयुष्य संपून गेलं होतं.